शुभेच्छा। आदरणीय मुख्यमंत्री महोदय उद्धवजी ठाकरे सर, आदरणीय उपमुख्यमंत्री महोदय अजितदादा पवार सर, आदरणीय महसूल मंत्री महोदय बाळासाहेब थोरात सर, आदरणीय ग्रामीण विकास मंत्री आदरणीय हसन मुश्रीफ सर, आमच्या खात्याचे मंत्री आदरणीय आदित्य ठाकरेजी, राज्यमंत्री संजय बनसोडेजी, MPCBचे चेअरमन श्रीवास्तव सर, MS अशोक, माझी वसुंधराचे संचालक श्री बोबडे आणि अख्खी टीम माझी वसुंधरा, माझी वसुंधरामध्ये उल्लेखनीय कार्य करणारे महाराष्ट्राचे ग्रामीण आणि नागरी भागातील आपण सर्व अधिकारी आणि पदाधिकारी वर्ग, तसंच माझी वसुंधराचे नॅशनल आणि इंटरनॅशनल पार्टनर्स, उदाहरणार्थ युनिसेफ, GIZ, C40, एम्बसी ऑफ नेदरलँड्स आणि FB लाईव्ह मध्ये मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आपण सर्व, आपल्या सर्वांचे या विभागाची प्रधान सचिव या नात्याने मी या कार्यक्रमाला स्वागत करते। पर्यावरणाचे महत्त्व किंवा पर्यावरणाची बांधिलकी ही केवळ एका दिवसापुरती मर्यादित न राहता आपल्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग असणे आवश्यक आहे। हा कानमंत्र आदरणीय मुख्यमंत्री महोदय आपण आम्हाला मागच्या कार्यक्रमात दिला होता। याच मंत्रास अनुसरून विभाग आपली वाटचाल करत आहे। फॉर द बेनिफिट ऑफ आवर फ्रेंड्स हू हॅव जॉइन्ड ऑन FB लाईव्ह, I would just want to say that our Chief Minister gave us this mantra that concern for environment should not be restricted to one day, but it should form an integral part of our lifestyle. And Government of Maharashtra Department of Environment and Climate Change believes in this mantra that environmental concerns need to become a part of both lifestyle and decision-making processes of the government. ज्यांच्या संकल्पनेतून माझी वसुंधरा योजना साकारली गेली आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली माझी वसुंधरा योजनेने पहिल्याच वर्षी अत्यंत उल्लेखनीय कार्य केले आहे, ते आमच्या खात्याचे पर्यावरण प्रेमी पर्यावरण मंत्री, महाराष्ट्राचे लोकप्रिय यूथ आयकॉन आदरणीय आदित्य जी ठाकरे सरांना मी आजच्या या महत्त्वपूर्ण ऑनलाईन कार्यक्रमाचे प्रास्ताविक करायची विनंती करते। सर। आदरणीय CM साहेब, आदरणीय DCM साहेब, महसूल मंत्री साहेब, सगळेच अधिकारी आणि इतर बांधव, आज या पर्यावरण दिनी आम्ही आपलं व्हर्च्युअली स्वागत करत आहे। कारण मागचं पर्यावरण दिवस आणि हा पर्यावरण दिवस देखील आपण बघत असाल, आपण कोविडच्या पीक काळाच्याच आसपास आहोत। अर्थात असं म्हटलं देखील जातं की कोविड देखील हा एक झुनोटिक डिझीज आहे आणि साधारण आपल्या पर्यावरणात कुठेतरी याचा सोर्स असावा। महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा आपलं दुसरं वर्ष आहे माझी वसुंधरा अभियानाचं आणि ह्या वर्षी CM साहेब आपण गेल्या 8 महिन्यात जे काही काम केले, कार्य केले, आपल्या सगळ्याच अधिकाऱ्यांनी सगळ्या वेगळ्या लेवल्सला आपण काम केलेलं, प्रत्येक जिल्ह्यात असेल, प्रत्येक तालुक्यात आहे, प्रत्येक शहरात, प्रत्येक गावात, त्या कामाची आपण आज नुसतं ओळख नाही जगाला, तर आपला इम्पॅक्ट काय ह्याच्यातून झालाय हे आपण दाखवून घेतो। अर्थात या गेल्या 1 वर्षात देखील आपण महाराष्ट्र म्हणून असेल, मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे, संभाजीनगर सगळ्या शहरांमधून आपण वेगवेगळे मोहिमे हाती घेऊन C40चे भाग झालेलो आहे, UNEP वर आपण जवळून काम करत आहोत, वेगवेगळ्या डिप्लोमॅटिक मिशन्सवर आपण काम करत आहोत आणि असंख्य अशा NGOज आपण काम करत आहोत। वन खातं आमच्या सोबत देखील काम करत आहे आणि वन खात्याचे मी खास आभार मानेन, कारण या एका वर्षात म्हणजे 2020 आणि 2021 या 2 सालांमध्ये आपण 10 कन्झर्वेशन रिझर्व नवीन केलेले आहेत, 2 सँच्युरीज नवीन केलेल्या आहेत। मुंबईसारख्या शहरामध्ये आरेचं जंगल आपण वाचवलेलं आहे आणि तिथे आपण फॉरेस्ट म्हणून त्याला जाहीर केलं आहे। आणि मुख्य म्हणजे जो आपला एक टार्गेट होतं 10,000 हेक्टर मॅनग्रोव्ह नवीन करायचं, त्याला प्रोटेक्शनमध्ये आणायचं, ते देखील आपण गाठलेलं आहे। हे सगळं करत असताना मला आठवतं की गेले 4-5 वर्षाचा जो प्रवास आहे माझा स्वतःचा ह्या खात्याबरोबर असेल, एन्व्हायरमेंट डिपार्टमेंटबरोबर असेल, त्याच्यात आपण 2017-2018 साली जे प्लॅस्टिक वेस्ट मॅनेजमेंट रूल्स आणले, ज्याचा आपण GR आणलेला, त्याचं तर मला तर सगळीकडेच एक मोहीम म्हणून दिसत आहे। आणि नुसतं शहरात आणि गावात नाही, तर प्रत्येक चाळीमध्ये, प्रत्येक हाऊसिंग सोसायटीमध्ये, प्रत्येक घरात, प्रत्येक मनात, प्रत्येक शाळेमध्ये लहान मुलं मुली असतील, कॉलेजमधले मुलं मुली असतील, वेगवेगळ्या ऑफिसमधले लोक असतील, घरांमध्ये लोक असतील,
प्लॅस्टिक सेग्रिगेशन बद्दल हल्ली लोक बोलायला लागले आणि नुसतं बोलणं नाही तर त्याच्यावर काम करून दाखवायला लागले. मुंबईचं जर उदाहरण घ्यायचं झालं तर 2017 मध्ये जर आपण बघितलं तर जे आपलं सॉलिड वेस्ट डिस्पोजल होतं, प्रत्येक दिवशीचं कलेक्शन महानगरपालिकेचं 10,000 मेट्रिक टन होतं. सेग्रिगेशन सुरू झाल्यानंतर साधारण एका वर्षात 40 ते 50% सोसायटी त्याच्यात भाग घ्यायला लागले आणि 10,000 मेट्रिक टनवरून आपण साधारण 6,500 मेट्रिक टन हे आपलं डेली कलेक्शन व्हायला लागलं अनसेग्रिगेटेड वेस्ट. सांगण्याचा हेतू हाच आहे की जर आपण मनात पक्क केलं, एक निर्धार केला की आपल्याला पर्यावरण जपायचं आहे, जोपासायचं आहे, कारण आपण पण ह्याच पर्यावरणाचे भाग आहोत, तर आपण हे काम करून दाखवू शकतो. मुख्यमंत्री महोदय, हे आपली जी माझी वसुंधरा अभियान जे आहे त्याच्यात आपण प्रकृतीचे 5 एलिमेंट जे पंचमहाभूत बोलतो, अग्नी, वायू, भूमी, जल, आकाश, याच्यावर आपण फोकस केलं. आणि असं होतं की जेव्हा आपण पर्यावरणाबद्दल बोलायला लागतो, क्लायमेट चेंज, वातावरणीय बदलबद्दल बोलायला लागतो, तेव्हा सरकार म्हणून, शासन म्हणून, प्रशासन म्हणून आपण नेहमी इतरांना सांगत असतो की तुमचं कार्बन फुटप्रिंट कमी करा, तुम्ही हे करा, तुम्ही गाडीतून नका येऊ, तुम्ही बसमधून या. आपण मागच्या वर्षी असं ठरवलं, हे अभियान लॉन्च करत असताना गांधी जयंतीच्या निमित्ताने आपण हे जेव्हा अभियान सुरू केलं महाराष्ट्रात, तेव्हा आपण असं ठरवलेलं की आपण आपल्याकडे बघूया आणि आपण स्वतः या महाराष्ट्राच्या साठी, या देशासाठी, या जगासाठी आपण काय करू शकतो, आपलं योगदान काय आहे ते बघायला. मी तुम्हाला सर्वांनाच इम्पॅक्ट एका नॅचरलमध्ये सांगतो. भूमी जर आपण घेतलं तर त्याच्यात साधारणपणे 21 लाख झाडं, 22 लाख झाडं आपण लावू शकलेलो आहे. आणि ही सगळी झाडं DCM साहेब आपली जेव्हा चर्चा झाली, आपण ट्री आहे कमेंट करण्याची जेव्हा चर्चा झाली, आपण जसं सांगितलेलं तसंच साधारण 5 ते 6 फुटाची झाडं आपण लावली आणि ती आता सगळी झाडं आपल्याला दिसतात. साधारणपणे वायूमध्ये जर आपण बघितलं तर 43 पार्टिसिपेंट्स आपले ज्यांनी एअर क्वालिटी मॉनिटरिंगमध्ये आपले भाग घेतलेला आहे. 8,500, 5,500, पावणे 6,000 लोकांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग फॅसिलिटीज इम्प्लिमेंट केलेल्या आहेत. साधारण 1,500 रेन वॉटर पर्क्युलेशन पेट्स आपण केलेले आहेत. 775 गावांमध्ये किंवा शहरांमध्ये देखील, गावं शहरं जर एकत्र घेतली तर वॉटर बॉडीजचं क्लिनिंग आपण हाती घेतले. 12.5 लाख LED लाईट्स नवीन लावलेले आहेत, 70,000 सोलर लाईट्स लावलेले आहेत आणि एकंदर आपण बघत असतात 17,500 अवेअरनेस इव्हेंट्स झाले. मला वाटतं ही जी संकल्पना आपण मांडली, 8 महिन्यांचं आपण काम केलेलं आहे, त्याचा जो इम्पॅक्ट दिसतोय तो एवढा महत्त्वाचा आहे की आपण जर बघितलं तर रेन वॉटर हार्वेस्टिंगमधून आपण एका दिवसाचा वॉटर सप्लाय जेवढा महाराष्ट्रात आहे तेवढं पाणी आपण वाचवू शकलेलो आहोत. हेच जर आपण प्रत्येक दिवशी करायला लागलो, हेच जर आपण मोठ्या संख्येने असून करायला लागलो, आणि हे मी खरोखर सगळे आपले जिल्हाधिकारी असतील, CEOs असतील, म्युन्सिपल कमिशनर्स असतील, सगळे उपस्थित आहेत, त्यांचं खरोखर मनापासून अभिनंदन करतो. कारण दोन्ही कोविडचे पीक सांभाळत कोविडच्या काळात त्यांनी हे काम करून दाखवलेलं आहे. पण हीच जर मोहीम आपण अजून वाढवत गेलो, आमचा जो माझी वसुंधरा 2.0 जो कार्यक्रम आहे त्याच्यात अर्थात खूप डिप्लोमॅटिक मिशन, इतर जे राजदूत आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं त्यांना भाग घ्यायचा आहे, NGOs आहेत, आपण वेगळे सरकारचे डिपार्टमेंट्स आहेत त्यांना पण ह्याच्यात सोबत घेतो. जर हे आपण मोठ्या संख्येने काम करायला लागलो तर आपण अर्थात महाराष्ट्र जगाला दिशा दाखवू शकेल असं काम करू शकतो. मला ह्या मोहिमेमध्ये, आपल्या देशामध्ये एक उमेद ह्याच्यासाठीच दिसते, कारण आपला देश जर आपण बघितला तर आपण पंचमहाभूतांची पूजा करणारा देश आहे. आणि हीच पूजा जर आपण ज्या वसुंधरेत आपण बघत आहोत, तर खूप असं बघितलं जातं की एन्व्हायरमेंटसाठी काय करायला पाहिजे, नेचरसाठी काय करायला पाहिजे, जंगलांसाठी काय करायला पाहिजे, पण आपण हे विसरून जातो की आपण जे मानव जीव आहोत ते आपण ह्या वसुंधरेचेच भाग आहोत. आपण काही दुसऱ्या प्लॅनेटवरनं आलेलो नाही आहोत, किंवा आपण काही ह्याच्यापासून वेगळे नाही. मला वाटतं जर आपल्याला स्वतःला जपायचं असेल, स्वतःला पुढे एक चांगलं सुंदर वसुंधरा द्यायची असेल तर हे आपण करणं गरजेचं आहे. सगळे इथे महत्त्वाचे मंत्री महोदय आहेत, सगळे आपले अधिकारी वर्ग आहेत, फेसबुक लाईव्हवर वेगळे लोक बघत आहेत. आज पर्यावरण दिनी आपल्याला मी शुभेच्छा देत असताना एवढंच सांगेन की चिंतेचा बाब एवढीच आहे की आपण जर एक वर्ष बघितलं, मागचं वर्ष 2020चं, कोविडचा तर काळ होताच, पण एक आकडा तुम्हाला सांगेन जो धक्कादायी आहे. नुकसान भरपाई म्हणून जर आपण बघितलं तर अवकाळी पाऊस असेल, कधी गारपीट असेल, कधी वाढलेला उन्हाळा असेल, नुकसान भरपाई म्हणून आपण महाराष्ट्रात साधारण 13,500 कोटी वितरित केले. याचा अर्थ हाच आहे की जेवढं आपण वातावरण बदलकडे दुर्लक्ष करत जाऊ तेवढी हानी ही आपल्यालाच आहे. मला वाटतं आत्तापासून जर आपण दक्षता घेतली, माझी वसुंधरा
हेच जर आपण मनात घेऊन हृदयात घेऊन जर काम करायला लागलो तर नक्की पुढचा काळ हा हिरवागार असेल आणि आपल्यासाठी चांगला असेल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. मी आपल्याला आश्वासन देते की आपल्या मार्गदर्शनाखाली माझी वसुंधरा योजनेची कामगिरी अधिकाधिक वृद्धिंगत होत जाईल. सर, माझी वसुंधरा अभियानासाठी विभागाने एक अभियान गीत तयार केलेले आहे. सदर गीताचे बोल DGIPR चे एक्स डायरेक्टर गीतकार प्रल्हाद जाधव त्यांचे असून या गीतास कौशल इनामदार यांनी संगीत दिले आहे. या गीताचे गायक ऋषिकेश रानडे आणि मधुरा कुंभार या आहेत. मी आदरणीय CM सरांना विनंती करते की सर आपण या गाण्याचे अभियान गीताचे लॅपटॉपवर आहे सर ते या अभियान गीताचे विमोचन करा. आधी ती विमोचन वायू जल अग्नी आणि आकाशाचे गान. वसुंधरा अभियान माझी वसुंधरा अभियान. हिरवी यमुची सदैव धरणी जीवनदायी पाणी. शीतल वायू संगे गाऊ समृद्धीची गाणी. मंत्र सुखाचा महाराष्ट्राचा जागवू हिरवे भान. मंत्र सुखाचा महाराष्ट्राचा जागवू हिरवे भान. वसुंधरा अभियान माझे वसुंधरा अभियान. वसुंधरा अभियान माझे वसुंधरा अभियान. टप्प्याकडे वळत आहोत. माझी वसुंधरा योजनेचा शुभारंभ हा ऑनलाईन पद्धतीने झाला होता आणि आज कोविड-19 प्रोटोकॉलचा एक भाग म्हणून या कार्यक्रमाचा पुरस्कार वितरण समारंभ देखील ऑनलाईन पद्धतीने होत आहे. या अभियानामध्ये एकूण 686 नागरी आणि ग्रामीण विकास स्थानिक संस्थांनी भाग घेतला आणि या अभियानाचे 4 गट होते. सर्वप्रथम मी ग्रामपंचायत गटातील पुरस्कार जाहीर करायला आदरणीय ग्रामीण विकास मंत्री आदरणीय श्री मुश्रीफ सरांना विनंती करणार आहे. या गटामध्ये एकूण 291 ग्रामपंचायतींनी भाग घेतला आणि या गटामध्ये आपण एकूण 5 पुरस्कार आज आदरणीय मुश्रीफ सरांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने देणार आहे. सदरचा कार्यक्रम ऑनलाईन असल्यामुळे मी आदरणीय मुश्रीफ सरांना आधी एक एक करून ग्रामपंचायतीची नावं घोषित करून मग ऑनलाईन पद्धतीने पुरस्कार प्रदान करण्याची विनंती करणार आहे. मी आता मुश्रीफ सरांना विनंती करते की सर आपण उत्तेजनार्थ पुरस्कार क्रमांक 2 घोषित करावा आणि ऑनलाईन पद्धतीने वितरित करावा. सर उत्तेजनार्थ पुरस्कार क्रमांक 2 ग्रामपंचायत लोणी बुद्रुक जिल्हा अहमदनगर. उत्तेजनार्थ पुरस्कार क्रमांक 1 ग्राम सर लोणी बुद्रुकचे सर सरपंच श्रीमती कल्पना आणि ग्रामसेवक श्रीमती कविता आपल्या बरोबर आता या ऑनलाईन पद्धतीच्या सोहळ्याचं त्या शेवटच्या विंडोमध्ये जॉईन झाले आहेत आणि या ऑनलाईन पद्धतीने आपण लोणी बुद्रुकला ग्रामविकास मंत्री महोदयांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करतो आहोत. सर आता मी आपल्याला विनंती करते की आपण उत्तेजनार्थ पुरस्कार क्रमांक 1 घोषित करावा आणि ऑनलाईन पद्धतीने प्रदान करावा. सर उत्तेजनार्थ पुरस्कार क्रमांक 1 ग्रामपंचायत पहुलपेठ जिल्हा जळगाव.
आता पहूरच्या सरपंच नीताताई आणि ग्रामसेवक दत्तात्रय हे लवकरच आपल्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने सामील होतील. पाहूरपेठच्या नीताताई आणि दत्तात्रय आपण आपला व्हिडिओ ऑन करणे अपेक्षित आहे, म्हणजे आपण आमच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकाल. सर, काही त्यांच्याकडे तांत्रिक कारणामुळे त्यांचा व्हिडिओ ऑन नसल्यामुळे ते आपल्याला या कार्यक्रमात दिसत नाहीयेत, पण RDD मिनिस्टर सरांनी त्यांना ऑनलाईन पद्धतीने पुरस्कार प्रदान केला आहे. आता मी RDD मिनिस्टर सरांना अशी विनंती करते की सर, आपण सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत तृतीय क्रमांकाचा पुरस्कार घोषित करावा आणि ऑनलाईन पद्धतीने सर आपण त्याचा प्रदान देखील करावा. पुरस्कार क्रमांक 3 ग्रामपंचायत चिनावल, जिल्हा जळगाव. चिनावलच्या सरपंच भावनाताई आणि ग्रामसेवक श्री संतोष, आपण आपला व्हिडिओ ऑन करून या कार्यक्रमाला जॉईन करावे. आपले अभिनंदन सर. आता ते जॉईन झालेले आहेत आणि त्यांचे अभिनंदन. मी आता RDD मिनिस्टर सरांना विनंती करते की सर, आपण सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार क्रमांक 2 घोषित करून प्रदान करावा. पुरस्कार क्रमांक 2 ग्रामपंचायत मिरजगाव, जिल्हा अहमदनगर. सरपंचाताई श्रीमती सुनीता आणि ग्रामसेवक श्री प्रताप, आपण आपला व्हिडिओ ऑन करून या कार्यक्रमात सहभागी व्हावे. माझी वसुंधरा अभियान वर्ष 2021 या सालची महाराष्ट्रात सर्वोत्कृष्ट ठरलेली ग्रामपंचायत आदरणीय ग्रामीण विकास मंत्री सर, आपण सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतीचा नाव घोषित करून पुरस्कार ऑनलाईन पद्धतीने प्रदान करावा. पुरस्कार क्रमांक 1 ग्रामपंचायत पिंपळगाव, वसवंत, जिल्हा नाशिक. सरपंच श्रीमती अलकाताई आणि नगरसेवक श्री लिंगराज, ग्रामसेवक श्री लिंगराज, आपण कृपया आपला व्हिडिओ ऑन करून या कार्यक्रमात सहभागी व्हावे. सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत आपला व्हिडिओ ऑन करत असताना मला आजच्या कार्यक्रमात हे आवर्जून सांगायला पाहिजे की आजच्या कार्यक्रमात आदरणीय मंत्री महोदयांनी या वर्षाची जी काही उल्लेखनीय कामगिरीबाबत विवेचन केले, ती उल्लेखनीय कामगिरी शासनाचा कोणताही निधी खर्च न करता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या स्तरावर उपलब्ध असलेल्या निधीतून झालेली आहे. पुढील वर्षाचं नियोजन लवकरच आपल्याला आदरणीय मंत्री महोदय चिन्हांकित करणार आहे. आता पिंपळगावचे सरपंच आणि ग्रामसेवक आपल्या बरोबर उपस्थित झाले आहेत. आपले अभिनंदन. पुढचा जो गट आहे तो नगर पंचायत गट आहे. याच्यामध्ये नव्याने निर्माण झालेल्या 130 नगरपंचायतींनी सहभाग घेतला होता. त्यापूर्वी आदरणीय ग्रामीण विकास मंत्री हसन मुश्रीफ सर, आपले अनेक अनेक धन्यवाद. आपण ग्रामपंचायत गटातील पुरस्कार प्रदान केल्याबद्दल आणि आजच्या या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल. नगरपंचायती 130 आहेत आणि या 130 नगरपंचायतीतून आपण एकूण 5 पुरस्कार आज जाहीर करणार आहोत. आम्ही नगरविकास मंत्री आदरणीय एकनाथ शिंदे सरांना विनंती केली होती की सर, आपण आमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून नगरपंचायतींचे पुरस्कार वितरित करावे. मात्र काही अपर्याय कारणामुळे ते आज जिथे आहेत तिथे त्यांची कनेक्टिव्हिटी वीक असल्यामुळे ते या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकत नसल्यामुळे मी आमच्या खात्याचे मंत्री आदरणीय आदित्यजी ठाकरे सरांना विनंती करणार आहे की सर, आपण
नगरपंचायत गटातील पुरस्कार एकामागील एक असे जाहीर करावे. आणि सर्वप्रथम सर आपण उत्तेजनार्थ पुरस्कार क्रमांक 2 नगरपंचायत गटातील जाहीर करावा. पुरस्कार क्रमांक 2 नगरपंचायत मुक्ताईनगर जिल्हा जळगाव. नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा श्रीमती तन्वीताई आणि मुख्याधिकारी श्री समीर आपण आपला व्हिडिओ ऑन करून कार्यक्रमास सहभागी व्हावे. टेक्निकल इश्यूज आपले अभिनंदन. सर आता आपल्याला विनंती आहे की आपण उत्तेजनार्थ पुरस्कार क्रमांक 1 जाहीर करावा आणि ऑनलाईनरित्या प्रदान देखील करावा. उत्तेजनार्थ पुरस्कार क्रमांक 1 नगरपंचायत विभाग जिल्हा नाशिक. नगराध्यक्षा श्रीमती अर्चनाताई आणि मुख्याधिकारी श्रीमती छाया यांना विनंती आहे की आपण आपला व्हिडिओ ऑन करून या कार्यक्रमात सहभागी व्हावे आणि पर्यावरण मंत्र्यांच्या हस्ते आपला पुरस्कार ऑनलाईन पद्धतीने स्वीकारावा. श्रीमती अर्चना, श्रीमती छाया. आता मी पर्यावरण मंत्री महोदयांना विनंती करणार आहे की सर 130 पैकी महाराष्ट्रातील माझी वसुंधरा अभियान मधल्या पहिल्या वर्षातील सर्वोत्कृष्ट क्रमांकाची 3ऱ्या क्रमांकावर ठरलेली नगर पंचायत आपण जाहीर करून ऑनलाईन पद्धतीने तिचा पुरस्कार वितरित करावा. पुरस्कार क्रमांक 3 नगरपंचायत बलकापूर जिल्हा सातारा. मी नगराध्यक्षा श्रीमती नीलम आणि मुख्याधिकारी राहुल यांना विनंती करणार आहे की आपण आपला व्हिडिओ ऑन करून कार्यक्रमात सहभागी व्हावे. वेळी इथे झालेले आहे. आता मंत्री महोदय आपल्याला विनंती आहे की आपण सर्वोत्कृष्ट नगरपंचायत क्रमांक 2 हा पुरस्कार जाहीर करून ऑनलाईन पद्धतीने वितरित करावा. पुरस्कार क्रमांक 2 नगरपंचायत कर्जत जिल्हा अहमदनगर. मी नगराध्यक्षांना आणि मुख्याधिकारी श्री गोविंद जाधव यांना विनंती करणार आहे की आपण आपला व्हिडिओ ऑन करून कार्यक्रमात सहभागी व्हावे. नगरपंचायतींपैकी महाराष्ट्रात सर्वोत्कृष्ट ठरलेली नगरपंचायत प्रथम क्रमांकाचा पुरस्कार सर आता आपण घोषित करून ऑनलाईन पद्धतीने वितरित करावा अशी आपल्याला विनंती आहे. पुरस्कार क्रमांक 1 नगरपंचायत शिर्डी जिल्हा अहमदनगर. शिर्डीचे नगराध्यक्ष श्री शिवाजी आणि मुख्याधिकारी श्री काकासाहेब आपण आपला अच्छा त्यांनी ऑलरेडी सॉल्व केलेला आहे. आपले अभिनंदन. आदरणीय पर्यावरण मंत्री महोदय मी आपल्याला अजून काही पुरस्कार वितरित करण्याची विनंती करणार आहे. नगर परिषद गट सर हा मोहिमेचा 3रा गट होता. या गटामध्ये एकूण 222 नगर परिषदांनी सहभाग घेतला आणि या गटामध्ये स्पर्धा चुरशीची होती की आपण एकूण 5 ऐवजी 6 पुरस्कार या गटामध्ये देण्याचे जी परीक्षण समिती होती त्यांनी निश्चित केले. या गटामध्ये उत्तेजनार्थ पुरस्कार हा 2च्या ऐवजी आपण 3 उत्तेजनार्थ पुरस्कार देतोय. आणि मी आदरणीय मंत्री महोदयांना सर्वप्रथम अशी विनंती करणार आहे की आपण नगर परिषद गटातील उत्तेजनार्थ पुरस्कार क्रमांक 3 जाहीर करून ऑनलाईन पद्धतीने प्रमाण करावं. उत्तेजनार्थ पुरस्कार क्रमांक 3 नगर परिषद संगमनेर जिल्हा अहमदनगर. महसूल मंत्र्यांचे अभिनंदन करत असतानाच मी नगराध्यक्षा श्रीमती दुर्गाताई तांबे आणि मुख्याधिकारी सचिन यांना विनंती करत आहे की आपण आपला व्हिडिओ ऑन करून ऑनलाईन पद्धतीने कार्यक्रमात उपस्थित असावे आणि आपला पुरस्कार पर्यावरण मंत्र्यांच्या हस्ते स्वीकारावा. सचिन सचिन आणि तांबे
मुख्यमंत्री महोदयांना विनंती करणार आहे की जो विभागून पुरस्कार देण्यात आला होता तो उत्तेजनार्थ पुरस्कार क्रमांक 2 आपण घोषित करून वितरित करावा सर. महसूल मंत्री साहेब, मी आपल्याला विनंती करतो की पुढचा जे पुरस्कार आहे, कारण पहिला पुरस्कार आपण आपल्याकडे घेण्याचा म्हणून कसं झालं. आदरणीय महसूल मंत्र्यांना विनंती आहे की सर आपण उत्तेजनार्थ पुरस्कार क्रमांक 2 घोषित करून ऑनलाईन पद्धतीने वितरित करावा. माझी वसुंधरा अभियान 2020-21च्या नगर परिषद गटातील पुरस्कार आहे आणि पहिला पुरस्कार संगमनेरला मिळालाय. आपले पहिले आभार मानतो आणि आम्हाला बरंच काम करावं लागेल पुढचे पुरस्कार पुढील वर्षी घेण्याकरता. जो उत्तेजनार्थ पुरस्कार क्रमांक 2 आहे नगर परिषद वैजापूर जिल्हा औरंगाबाद यांनी स्वीकारावा. आदरणीय शिल्पाताई आणि विगोत आपल्याकडे ऑनलाईन पद्धतीने जॉईन झालेले आहेत आणि त्यांनी पुरस्कार स्वीकारला आहे. आता मी महसूल मंत्री महोदयांना विनंती करणार आहे की सर आपण उत्तेजनार्थ पुरस्कार क्रमांक 1 घोषित करून वितरित करावा. उत्तेजनार्थ पुरस्कार क्रमांक 1 नगर परिषद परळी जिल्हा बीड. परळीचे नगराध्यक्ष श्रीमती सरोजिनीताई आणि मुख्याधिकारी श्री मुंडे आपण आपला व्हिडिओ ऑन करून पुरस्कार स्वीकारावा. व्हिडिओ करतायच आहे. Are they able to join? परत सांगू का त्यांना? अरविंद मुंडे आपण आपला व्हिडिओ जॉईन करून या कार्यक्रमात सहभागी व्हावे. अरविंद. सर बँडविड्थचा कदाचित इश्यू असू शकेल. परळीला उत्तेजनार्थ पुरस्कार क्रमांक 1 प्राप्त झाला आहे आणि ते आपल्या कार्यक्रमात आहेत, फक्त ते आपल्याला व्हिडिओमध्ये दिसू शकत नाहीये आणि बाळासाहेब थोरात सरांनी आले आणि थोरात सरांनी त्यांना ऑनलाईन पद्धतीने हा पुरस्कार वितरित केला. एकूण 222 नगर परिषद गटांमध्ये अत्यंत चुरशीची स्पर्धा झाली आणि माझी वसुंधरा अभियानाच्या पहिल्या वर्षामध्ये सर्वोत्कृष्ट ठरलेली 3ऱ्या क्रमांकाची नगर परिषद सर आपण घोषितही करावी आणि तिचे ऑनलाईन पद्धतीने पुरस्कार वितरण देखील करावे. पुरस्कार क्रमांक 3 आहे नगर परिषद जामनेर जिल्हा जळगाव. श्रीमती साधनाताई महाजन आणि श्री राहुल पाटील आपण आपला व्हिडिओ ऑन करून या कार्यक्रमात सहभागी व्हावे. आपले हार्दिक अभिनंदन. नगर परिषद गटातील सर्वोत्कृष्ट ठरलेली 2य क्रमांकाची नगर परिषद आदरणीय थोरात सर आपण पुरस्कार जाहीर करून वितरित करावा. पुरस्कार क्रमांक 2 नगर परिषद कराड जिल्हा सातारा. नगराध्यक्ष श्रीमती रोहिणी शिंदेताई आणि मुख्याधिकारी रमाकांत डाके आपण आपला व्हिडिओ ऑन करून कार्यक्रमास उपस्थित राहावे. आपला पुरस्कार स्वीकारावा. त्यांच्याबरोबर त्यांच्या नगर परिषदेचे अन्य पदाधिकारी अधिकारी मंडळी देखील आपल्याला दिसत आहेत. 222 नगर परिषदांच्या या गटात सर्वोत्कृष्ट ठरलेली नगर परिषद पुरस्कार क्रमांक 1 बाळासाहेब थोरात सर आपण घोषित करून वितरित करावे. नगर परिषद हिंगोली जिल्हा हिंगोली. नगराध्यक्ष श्री बांगर आणि मुख्याधिकारी श्री अजय व्हिडिओ ऑन केलेला आहे आणि आपला पुरस्कार त्यांनी ऑनलाईन पद्धतीने स्वीकारला आहे. माझी वसुंधरा अभियानातील शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा गट होता अमृत शहर.
सर, याच्यापूर्वी नगरविकास विभागात काम करत असताना माझ्या आणि विभागाच्या असं लक्षात आलं आहे की अमृत शहरं दिसायला जरी फक्त 43 असली तरी नागरी महाराष्ट्रातली 75% जनता या 43 शहरात राहत असते आणि त्याच्यामुळे कोणताही विभाग जेव्हा शहरी भागात काम करत असतो त्यांच्याकरता अमृत शहरांचा अमृत गट 43 शहरांचा अमृत गट हा अत्यंत महत्त्वाचा असतो. मी आता थोरात साहेब आपले धन्यवाद. मी आता राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादांना विनंती करणार आहे की त्यांनी या गटातील पुरस्कार जाहीर करावे. या गटात देखील अत्यंत चुरशीची स्पर्धा झाल्यामुळे 5च्या ऐवजी आपण या गटात परीक्षण समितीने 6 पुरस्कार देण्याचे निश्चित केलेले आहे. आदरणीय अजितदादांना विनंती आहे की सर आपण उत्तेजनार्थ पुरस्कार क्रमांक 2 जो विभागून आहे त्याच्यातील पहिला पुरस्कार घोषित करून सर आपण ऑनलाईन पद्धतीने त्याचे वितरण करावे. माझी वसुंधरा अभियान 2020-21 अमृत गटातील पुरस्कार उत्तेजनार्थ पुरस्कार क्रमांक 2 विभागून बार्शी नगर परिषद जिल्हा सोलापूर. बार्शीच्या महापौर ॲडव्होकेट तांबोळी नगराध्यक्ष आणि बार्शीच्या मुख्याधिकारी श्रीमती अमिता आपण आपला व्हिडिओ ऑन करून या कार्यक्रमात सहभागी व्हावे. सर, उल्लेखनीय बाब ही आहे की या गटामध्ये जे आपण 6 पुरस्कार देतो आहे त्याच्यातील 5ही महानगरपालिका आहेत. बार्शी ही एकटी अमृत नगर परिषद आहे जिला या गटामध्ये पुरस्कार प्राप्त करण्याचा मान प्राप्त झाला आहे. आणि आता ॲडव्होकेट तांबोळी आणि मुख्याधिकारी श्रीमती अमिता आपल्याबरोबर ऑनलाईन पद्धतीने जॉईन झाले आहेत आणि आदरणीय अजितदादांनी त्यांना ऑनलाईन पद्धतीने पुरस्काराचे वितरण केले आहे. आदरणीय उपमुख्यमंत्री महोदय सर, मी आता आपल्याला विनंती करणार आहे की उत्तेजनार्थ पुरस्कार क्रमांक 2 आपण घोषित करून ऑनलाईन पद्धतीने वितरित करावे. उत्तेजनार्थ पुरस्कार क्रमांक 2 विभागून नाशिक महानगरपालिका जिल्हा नाशिक. महापौर श्री सतीश कुलकर्णी आणि आयुक्त श्री कैलास जाधव यांनी आपला व्हिडिओ ऑन केला आहे आणि ते आपल्यामध्ये आता उपस्थित आहेत. उत्तेजनार्थ क्रमांक 1 आदरणीय अजितदादा आपण हा पुरस्कार घोषित करून वितरित करावा. उत्तेजनार्थ पुरस्कार क्रमांक 1 पुणे महानगरपालिका जिल्हा पुणे. महापौर श्री मुरलीधर मोहोळ आणि आयुक्त श्री विक्रम कुमार आपण आपला व्हिडिओ ऑन करून या कार्यक्रमात उपस्थित असावे आणि आदरणीय अजितदादांच्या हस्ते आपला पुरस्कार आपण स्वीकारावा. पुणे महानगरपालिका आता आपल्यामध्ये उपस्थित असून त्यांनी ऑनलाईन पद्धतीने त्यांचा पुरस्कार स्वीकारला आहे. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेमध्ये मी आता आदरणीय अजितदादांना अशी विनंती करणार आहे की सर आपण या गटातील सर्व 43 अमृत शहरातील सर्वोत्कृष्ट ठरलेले अमृत शहर क्रमांक 3 हा पुरस्कार घोषित करावा आणि ऑनलाईन पद्धतीने प्रदान करावा. पुरस्कार क्रमांक 3 मुंबई महानगरपालिका जिल्हा मुंबई. महापौर आदरणीय किशोरीताई आणि चेहेल सर आपल्याला विनंती आहे की आपण आपला व्हिडिओ ऑन करून आमच्यामध्ये सहभागी होऊन अजितदादांच्या हस्ते आपला पुरस्कार ऑनलाईन पद्धतीने स्वीकारावा. चेहेल सर आणि किशोरीताई ऑनलाईन पद्धतीने उपस्थित झाले आहेत. चेहेल सर इज नॉट महाराष्ट्रातील 43 अमृत शहरांमध्ये सर्वोत्कृष्ट ठरलेले द्वितीय क्रमांकाचे अमृत शहर सर आपण
हा पुरस्कार घोषित करून ऑनलाईन पद्धतीने वितरित करावा. क्रमांक 2 नवी मुंबई महानगरपालिका जिल्हा ठाणे. सध्या नवी मुंबईमध्ये प्रशासकीय राजवट असून मी प्रशासक अभिजित बानकर यांना विनंती करत आहे की अभिजित व्हिडिओ ऑन कर आणि आपला पुरस्कार अजितदादांच्या हस्ते स्वीकारावा. अभिजित आपल्याबरोबर जॉईन झाला आहे आणि ज्या पुरस्काराची आपण आता आतुरतेने वाट बघत आहोत की महाराष्ट्रातील अमृत गटातील सर्वोत्कृष्ट महानगरपालिका अथवा महानगरपालिका कुठली आहे, तर सर अमृत गटातील सर्वोत्कृष्ट मनपाचा पुरस्कार क्रमांक 1 आपण घोषित करून वितरित करावा ही आपल्याला विनंती आहे. सर पुरस्कार क्रमांक 1 ठाणे महानगरपालिका जिल्हा ठाणे. धन्यवाद अजितदादा सर. हे अभियान माझी वसुंधरा अभियान हे जर यशस्वी व्हायचे होते तर या अभियानाअंतर्गत ज्या अधिकाऱ्यांच्या पुढाकारामुळे ज्या अधिकाऱ्यांच्या मोटिवेशनमुळे हे अभियान मध्ये उल्लेखनीय कामगिरी झाली त्या अधिकाऱ्यांना देखील माझी वसुंधरा अभियानाने पुरस्कार देऊन सन्मानित करायचे निश्चित केले होते आणि याच्यामध्ये आपण सर्वोत्तम 3 मुख्याधिकाऱ्यांचा समावेश केलेला आहे. मी आता आपले आदरणीय मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे सरांना विनंती करणार आहे की सर आपण सर्वोत्कृष्ट मुख्याधिकारी क्रमांक 3 हा पुरस्कार घोषित करावा. हा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद हा क्रमांक सर हा पुरस्कार आपण घोषित करावा आणि ऑनलाईन पद्धतीने वितरित करावा. पुरस्कार क्रमांक 3 जिल्हा परिषद नाशिक श्रीमती लीना बनसोड मुख्य कार्यकारी अधिकारी. श्रीमती लीना ऑनलाईन पद्धतीने जॉईन झालेल्या आहेत. त्यानंतर सर आपल्याला विनंती आहे की पुरस्कार क्रमांक 2 सर्वोत्कृष्ट CEO जिल्हा परिषद हा पुरस्कार आपण घोषित करून वितरित करावा. मला वाटतं पुरस्कारामध्ये मंत्री महोदय भरत साहेब. पुरस्कार क्रमांक 2 जिल्हा परिषद अहमदनगर श्री राजेंद्र चिंताकर मुख्य कार्यकारी अधिकारी. अभिनंदन आपलं. मुख्य कार्यकारी अधिकारी आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि आदरणीय मुख्यमंत्री महोदय आपण सर आता सर्वोत्कृष्ट CEO पुरस्कार क्रमांक 1 हा घोषित करून वितरित करावा. पुरस्कार क्रमांक 1 जिल्हा परिषद जळगाव डॉक्टर BN पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी. सर एक गोष्ट आवर्जून सांगायला पाहिजे की जे आज सर्वोत्कृष्ट CEO म्हणून आपण घोषित केले आहेत श्री BN पाटील हे IAS मध्ये नॉमिनेट होण्याच्या आधी पर्यावरण विभागात दीर्घकाळ संचालक म्हणून कार्यरत होते आणि IAS झाल्यानंतर देखील हे विशेष आहे की त्या आपल्या जुन्या विभागाची त्यांची जी बांधिलकी आहे ती राखून ठेवून त्यांनी अत्यंत उत्कृष्ट काम त्यांच्या जिल्हा परिषदेने केलेलं आहे. त्याबद्दल श्री पाटील आपलं अभिनंदन पर्यावरण विभागातर्फे. त्यानंतर आदरणीय मुख्यमंत्री सरांना मी विनंती करणार आहे की सर आपण जिल्हाधिकाऱ्यांचे पुरस्कार घोषित करावे. जिल्हाधिकारी या गटामध्ये देखील सर अत्यंत चुरशीची स्पर्धा झाली होती आणि याच्यामध्ये आपण पुरस्कार क्रमांक 3 हा घोषित करावा अशी आपल्याला विनंती आहे. पुरस्कार क्रमांक 3 नाशिक जिल्हा श्री सूरज मांढरे. मांढरेचे अभिनंदन. सूरज ऑनलाईन पद्धतीने आपल्यामध्ये आहे. सर आता आपण पुरस्कार क्रमांक 2 जो आपण विभागून देतो आहे तो 2 मधला पहिला पुरस्कार सर आपण आता घोषित करून वितरित करावा. जो विभागून द्यायचा पुरस्कार आहे त्याच्यामध्ये सातारा जिल्हा शेखर सिंग जिल्हाधिकारी आणि विभागून दिल्यानंतर त्याच्यात आणखी दुसरा जो आहे तो पुणे जिल्हा डॉक्टर राजेश देशमुख. दोघांचे अभिनंदन. आपण शेखर सिंग आधी आपण उपस्थित होऊन
व्हिडिओ ऑन करून आपला पुरस्कार आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्वीकारावा. शेखर सिंग आता आपल्या हस्ते स्वीकारत आहेत सर. आणि आता पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख हे आता आपला पुरस्कार ऑनलाईन पद्धतीने आता आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जोही विभागून देण्यात येत आहे तो प्रथम क्रमांकाचा पुरस्कार सर आपण आता घोषित करून वितरित करा. प्रथम क्रमांकाचे जे मानकरी आहेत पुन्हा जिल्हा अहमदनगर राजेंद्र भोसले आणि जिल्हा जळगाव अभिजित राजेंद्र राऊत दोघांचंही अभिनंदन. पहिल्यांदा राजेंद्र भोसले यांना विनंती आहे ते आता आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि नंतर जळगावचे जिल्हाधिकारी श्री अभिजित राऊत यांना विनंती आहे. अभिजित देखील आपल्यामध्ये उपस्थित आहे. सर आता मला वाटतं सर्वच मान्यवरांना याची कल्पना आली असेल की कोणता विभाग कोणत्या विभागाचे विभागीय आयुक्त यांना पहिल्या क्रमांकाचे बक्षीस आपण घोषित करणार आहात. तर मी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करणार आहे की जे आपले 6 महसूल विभाग होते त्याच्यातील सर्वोत्कृष्ट काम केलेला महसुली विभाग हा पुरस्कार घोषित करून सर आपण सर्वोत्कृष्ट महसुली विभाग आहे नाशिक विभाग आणि राधाकृष्ण गमे साहेब विभागीय आयुक्त अभिनंदन. उल्लेख याचा केला पाहिजे की आपले जे 4 गट होते त्याच्यामध्ये जर आपण प्रमुख 50 पहिल्या 50 गुणानुक्रम पाहिले तर जे एकूण 200 गुणानुक्रम होतात त्याच्यापैकी तब्बल 84 गुणानुक्रम हे एका एकट्या नाशिक जिल्ह्याला प्राप्त झाले आहे आणि त्याच्यामुळे नाशिक जिल्ह्यातील सर्वांचेच हार्दिक अभिनंदन. नाशिक विभागातील सर्वांचेच हार्दिक अभिनंदन. आदरणीय मुख्यमंत्री महोदय आपण अधिकाऱ्यांचे पुरस्कार घोषित करून वितरित केल्याबद्दल आपल्याला मनपूर्वक धन्यवाद. आता मी आदरणीय ग्रामीण विकास मंत्री हसन मुश्रीफ सरांना विनंती करणार आहे की सर आपण आम्हा सर्वांना आजच्या या कार्यक्रमाचे औचित्य साधून मार्गदर्शन करा. माझी वसुंधरा अभियान 2020-21 या आपण घेतलेल्या बक्षीस समारंभ आणि कार्यक्रमाचे पाहुणे या राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, महसूल मंत्री थोरात साहेब, या विभागाचे मंत्री आदित्यजी ठाकरे, राज्यमंत्री बनसोडजी, आपण या रेषीद्वारे सर्व सहभागी झालेले सर्व अधिकारी, सर्व महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत आणि सर्व यामध्ये सहभागी झालेले सर्व घटक बंधू-भगिनी मित्रांनो, आज जागतिक पर्यावरण दिन आहे. या पर्यावरण दिनाच्या मी मनपूर्वक सर्वांना शुभेच्छा देतो. आणि ज्या पद्धतीनं मागील वर्षापासून माझी वसुंधरा अभियान या राज्यामध्ये सुरू करण्याचा प्रयत्न या विभागाने केला आहे त्याचं मी मनपूर्वक कौतुक करतो. यामध्ये आमच्या विकास विभागाच्या मार्फत अनेक ग्रामपंचायतींनी यामध्ये भाग घेतलेला होता. आपल्याला माहिती की 15वा वित्त आयोग सुरू झाल्यापासून आता फार मोठ्या प्रमाणात या साठीचं काम आपण केलं जात आहे. 50% निधी हा काहीच निधी फक्त आपण कचऱ्याचं विलगीकरण, कचऱ्याचं वर्गीकरण, त्यांचं आपल्याला सोलर पॅनेल्स इत्यादीसाठी आपण खर्च करण्याचा निर्णय हा केंद्र सरकारने घेतला आणि फार मोठी मोहीम आपण या निमित्ताने करतोय. आता आपल्याला माहिती आहे की पर्यावरण म्हणजे काय आणि या पर्यावरण आणि वातावरणाच्या बदलाचे दुष्परिणाम काय होत आहे हे जर आपण थांबवायचं ठरवलं तर आपण सगळ्यांनी जगात सगळ्यांनी मिळून हे काम करण्याची आवश्यकता आहे. कुठल्या तर विभागामध्ये आणि राज्यामध्ये हे काम होऊन हे कार्बन डायऑक्साईड सोडण्याचं प्रमाण हे कमी होणार नाही. आपण सगळ्यांनी मिळून
आपण यावर मात करायची ठरवलं तर निश्चितपणे आपण ही वसुंधरा वाचवू शकतो. म्हणजे की कार्बन डायऑक्साईड सोडण्याची जी बाग आहे ती आपण थांबवणं किंवा कमी करणं यामध्ये आपण या सर्व पृथ्वी, वायू, जल आणि अग्नी आणि आकाश याला मिळून आपण जे वसुंधरा म्हणतो ते वाचवण्याचा प्रयत्न आपण या निमित्ताने निश्चित करू शकतो. म्हणून ग्राम विकास विभागाच्या मार्फत मी सन्माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पर्यावरण मंत्र्यांना मी शब्द देतो की या येत्या वर्षभरामध्ये आमच्या विभागामार्फत जे पर्यावरण वाचवण्यासाठी, वसुंधरा वाचवण्यासाठी जे प्रयत्न करायला लागतील त्याला विकासाचा निधी आम्ही कमी होऊ देणार नाही आणि कोणत्याही मेसेज एक चांगलं काम या विभागामार्फत केलं जाईल. आता मला थोडंसं आदित्य ठाकरे यांचं मनपूर्वक अभिनंदन अशासाठी केलं पाहिजे. मी दुग्ध विकास खात्याचा राज्यमंत्री होतो तेव्हा आरेच्या त्या न्यूझीलंड गेस्ट हाऊसमध्ये राहायला जातो. कधी कधी इतकं सुंदर ते गेस्ट हाऊस आणि इतकं सुंदर ती झाडं जेव्हा मेट्रो कारच्या निमित्ताने ते तोडायचा झाला तर मनापासून वाईट वाटतो. परंतु आपण किंमत मोजून किती खर्च याला येणार आणि वाढणार हे न विचार करता हे पर्यावरणासाठी जंगल वाचवलं याबद्दल मनपूर्वक मी अभिनंदन करतो. आणि यामुळे चांगलं संतुलन घालण्याचा प्रयत्न असं सगळे व्यक्तिगत मिळून आपण करायला लागलो ते निश्चितपणे होईल. म्हणून या माझी वसुंधरा अभियानाच्या निमित्ताने मनपूर्वक ज्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतला आणि विशेषतः मला आनंद आहे ज्या नाशिक विभागाला प्रथम क्रमांक मिळाला त्या अहमदनगर जिल्ह्यानं अनेक पारितोषिक मिळवली. त्या अहमदनगर जिल्ह्याचा मी पालकमंत्री आहे आणि थोडा साहेब तिथली सुपुत्र आहे. त्या दोघांना आम्हाला ते मनपूर्वक केलेलं आहे आणि आपले सर्वांचे आभार मानतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद सर. मागील वर्षीप्रमाणे येणाऱ्या वर्षी देखील ग्रामपंचायती उत्स्फूर्तपणे सहभागी होतील हे आपण जे आम्हाला आश्वासन दिलं त्याबद्दल आपले अनेक धन्यवाद. आता मी आदरणीय महसूल मंत्री बाळासाहेब थोरात सरांना विनंती करणार आहे की सर आपण आम्हाला आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मार्गदर्शन करावे. आणि सर अहमदनगर जिल्ह्याला CO कॅटेगरीमध्ये, नागरिक कॅटेगरीमध्ये आणि शहरी कॅटेगरीमध्ये जे बक्षीस मिळालं त्याबद्दल सर आपलं आमच्या सर्वांकडे लागतो. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं माझी वसुंधरा अभियान या अभियानाच्या आजच्या या बक्षीस सन्मान सोहळ्यासाठी उपस्थित असलेले माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय ग्रामविकास मंत्री महोदय, जे अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, सर्वात जास्त वर्ष त्यांनी घेतलेले आहेत. माननीय पर्यावरण मंत्री महोदय, माननीय राज्यमंत्री महोदय असलेल्या आपले सर्व अधिकारी वर्ग, प्रधान सचिव आणि सर्व अधिकारी वर्ग, सर्व बंधू आणि भगिनी, प्रथम तर मी सर्वांचं अभिनंदन करतो. त्यांना हा सन्मान मिळालेला आहे त्या सर्वांचं अभिनंदन केले करतो आहे. एक अत्यंत अभिनव अशा प्रकारची ही स्पर्धा आहे. माननीय आदित्यजी हे मंत्री झाले आणि त्यावेळेस मी त्यांना म्हटलं की कोणता विभाग घेणार तर त्यांनी सांगितलं पर्यावरण विभाग घेणार आहे. त्यांच्या पुढे वाव कोणता विभाग घ्यायला काही अडचण त्यांना नव्हती. पण पर्यावरण का, तर त्यांनी मला त्यावेळेस सांगितलं की मला पर्यावरण विभागामध्ये काम करायचं. आम्ही 1.5 वर्ष पाहतो की मनापासून काम करण्याची त्यांची पद्धत आणि त्याच्यातून काही ना काही नवं घडवण्याची पद्धत, एक सुंदर वसुंधरा निर्माण करण्याची पद्धत. खरे हे काम आपण करतो आहोत हे वर्तमान काळासाठी तर आहेच, पण भविष्य काळासाठी, मानवतेसाठी आहे. जगामध्ये चांगलं काम कोणतं असं जर प्रश्न आज विचारला तर धर्माचं संवर्धन हे सर्वात सुंदर काम आहे. भविष्य काळात पुढच्या पिढ्यांसाठी आहे. हे मूलभूत मंत्री महोदयांनी स्वतःकडे घेतलं याकरता प्रथम त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. यामध्ये आता खूप म्हणजे स्पर्धा आहे. माझ्या मते ग्रामीण क्षेत्रामध्ये सुद्धा गावांनी भाग घेतला, नगर पंचायतींनी भाग घेतला, नगर परिषदेनी भाग घेतला, महानगरपालिका असतील, अधिकारी वर्ग असेल, असा कार्यकर्ता सुद्धा आहे की ज्यांनी याच्यामध्ये काम केले, पदाधिकारी कार्यकर्त्यांनी काम केलेलं आहे.
मला वाटतं की हे काम आपल्याला आणखी खूप पुढं नेण्याची आवश्यकता आहे. हे काम असं आहे की आपल्या काळामध्ये या कामाला इतकी उंची गाठली जावी की ज्यामधून हे पुढे पर्यावरण अभियान म्हणून नाही तर पर्यावरण ही आमची संस्कृती आहे, स्वच्छता ही आमची संस्कृती आहे असं एक वातावरण निर्माण केलं पाहिजे की पुन्हा अभियान घेण्याची आवश्यकता लागणार नाही. आणि मला खात्री आहे की आपल्या नेतृत्वाखाली हे काम माननीय मुख्यमंत्री महोदय आपण आहात, आपल्या नेतृत्वाखाली हे काम निश्चितपणे होईल. कारण मनापासून ते काम तुम्ही ज्यावेळेस करतो एखाद्या व्यक्तिमत्व नेतृत्व त्यावेळेस यश खूप मोठं असतं, ते यश आपल्याला मिळणार आहे. मी बाकी ही जी गाव आहेत त्यांना आता स्पर्धेमध्ये उतरवणं आणि त्याची एक चळवळीचं स्वरूप त्याला आणणं यासाठी आपल्याला काम करावं लागणार आहे. निश्चित ते सुद्धा होईल आणि आपले यश खूप मोठे या क्षेत्रात राहील आणि एक हरित अशी वसुंधरा, हरित गावं, हरित शहर, स्वच्छ गावं असा स्वच्छ आणि सुंदर महाराष्ट्र आणि देश आणि वसुंधरा व्हावी त्याकरता आजच्या वसुंधरा दिनाच्या निमित्तानं, पर्यावरण दिनाच्या निमित्तानं मी आपल्याला शुभेच्छा देतो आणि माझी 2 शब्द सांगतो. धन्यवाद थोरात सर. पर्यावरणाचे जतन ही संस्कृती व्हावी, लोकचळवळ व्हावी हा आपला मंत्र स्वीकारून याच्या पुढे आम्ही अधिक परिश्रमांनी काम करण्याचा प्रयत्न करू. आपल्या विभागाने सर, महसूल विभागाने आम्हाला पहिल्या वर्षी जो सक्रिय सहभाग दिला तसाच सक्रिय सहभाग यापुढे देखील महसूल विभागाकडनं या अभियानाला मिळेल अशी आपणाकडून सर आमची अपेक्षा आहे. आता मी आदरणीय उपमुख्यमंत्री श्री अजितदादा यांना विनंती करणार आहे की सर आपण आम्हाला सर्वांना मार्गदर्शन पण करावे आणि या वर्षामध्ये आपण या योजनेला काय बजेट देऊ शकाल याबाबत देखील सर आपण जर घोषणा केली तर आम्हाला सर्वांनाच आनंद होईल सर. आदरणीय अजितदादा पवार. राज्याच्या शासनाच्या पर्यावरण वातावरण बदल विभागांतर्गत कार्यरत माझी वसुंधरा अभियान संचालनानं आयोजित केलेल्या माझी वसुंधरा अभियान 2020-21 ऑनलाईन सन्मान सोहळ्यासाठी उपस्थित राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री संजय बनसोडे आणि प्रधान सचिव मनीषा म्हैसकर तसंच आयुक्त आहेत, जिल्हाधिकारी आहेत, मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत, अनेक महानगरपालिकेचे महापौर आणि आयुक्त आहेत, अनेक माझे नगरपालिका नगरपंचायतीचे नगराध्यक्ष आणि चीफ ऑफिसर आहेत, तसेच सरपंच, ग्राम त्यांची सगळे सहकारी असे अनेक सहकारी इथे उपस्थित आहेत. ते सर्वच मान्यवर विभागाचे सगळे अधिकारी वर्ग उपस्थित सर्व मान्यवरांचं, पर्यावरण संरक्षणासाठी काम करणाऱ्या माझ्या बंधू भगिनींचं, युवक मित्रांचं सर्वप्रथम मी मनापासून स्वागत करतो. आज 5 जून जागतिक पर्यावरण दिन आहे. आपणा सर्वांना जागतिक पर्यावरण दिनाच्या मनापासून शुभेच्छा. वर्ष 2020-21च्या माझी वसुंधरा अभियान पुरस्कारानं राज्यातल्या 5 सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायती, 5 सर्वोत्कृष्ट नगरपंचायती, 6 सर्वोत्कृष्ट नगर परिषदा, 6 सर्वोत्कृष्ट शहर, 1 विभागीय आयुक्त, 5 जिल्हाधिकारी आणि 3 जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सन्माननीय मुख्यमंत्री आणि सन्माननीय मंत्री महोदयांच्या हस्ते आज सन्मानित करण्यात आलेले. त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो. त्यांच्या पुढच्या वाटचालीच्या करता शुभेच्छा देतो. माझी त्यांना सर्वांना विनंती आहे की सातत्य टिकलं पाहिजे. माझ्या आधी अनेक सहकाऱ्यांनी सांगितलं, तसंच माझ्यानंतर मुख्यमंत्री महोदय पण आपल्याला सगळ्यांना मार्गदर्शन करणार आहे. पण यंदाच्या माझी वसुंधरा अभियान पुरस्कारानं हे जे काही आपण सन्मानित केलेलं आहे त्या सर्वांनीच पर्यावरण संरक्षण संवर्धनाच्या क्षेत्रात जे अतिशय चांगल्या प्रकारची कामगिरी केलेली आहे त्याचा नेहमीच कौतुक केलं पाहिजे. इतरांनी पण पुढच्या वेळेस आपल्याला कसा नंबर मिळेल त्या पद्धतीचा प्रयत्न केला पाहिजे. आणि ज्यांना पुरस्कार मिळालेला आहे त्यांनी सगळ्यांनी प्रेरणा घेऊन
त्याच्यामध्ये इतरांना पण तुम्ही मार्गदर्शन केलं पाहिजे. जसं पाठीमागच्या काळामध्ये संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान आलं, RR पाटील स्वर्गीय त्यांनी आणलेलं होतं आणि त्याच्यातून जी गावं पहिली आली त्यांनी इतरांना पण मार्गदर्शन करायला सुरुवात केली. तसं झालं तर हा अधिक व्यापक कार्यक्रम आपल्याला सगळ्यांना करता येईल. गेल्या 22 एप्रिलला आपण जागतिक वसुंधरा दिवस साजरा केला, जागतिक पर्यावरण दिन साजरा करतोय. 22 एप्रिलचा वसुंधरा दिवस असेल किंवा आजचा 5 जूनचा पर्यावरण दिवस असेल, हे कार्यक्रम जागतिक पातळीवर सर्व देश साजरे करतात. पर्यावरणासंदर्भात लोकांच्या मध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न करतात. पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन ही आजची सगळ्यात मोठी गरज आहे. त्यामुळेच कदाचित सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या अत्यंत महत्वाच्या खात्याची जबाबदारी एक युवा मंत्री म्हणून आदित्य ठाकरे यांच्यावर सोपवलेली असावी. मला आनंद आहे आणि मला अभिमान देखील आहे की आदित्यनं त्यांच्यावर सोपवलेल्या जबाबदारीला योग्य न्याय देण्याचा ते प्रयत्न करतायत. आपणही गेल्या 1.5 वर्षात वारंवार हा सगळा अनुभव त्या ठिकाणी घेतलेला आहे. आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शासकीय पातळीवर सार्वजनिक स्तरावर गेल्या 1.5 वर्षात अनेक निर्णय घेतले गेले. काही बैठका माझ्या स्तरावर झाल्या, काही बैठका मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर झाल्या. परंतु करोनासारखं संकट असताना देखील त्याच्यावर मात करत आपल्यावर टाकलेली जी जबाबदारी, त्या जबाबदारीपासून आपण कुठेही कमी पडायचं नाही आणि त्याची अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने करायची. ही केल्याबद्दल मी आदित्य ठाकरे आणि त्यांच्या सगळ्या टीमचं मनापासून अभिनंदन करतो. ज्या गोष्टी सरकारला किंवा संबंधित संस्थांना करायच्या आहेत त्यांच्याकडून त्या केल्या जातीलच, परंतु वैयक्तिक पातळीवर मला काय करता येईल याचाही विचार प्रत्येक नागरिकांनी केला पाहिजे. आपलं घर, घराच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ हिरवागार ठेवणं हे देखील पर्यावरण रक्षणाचं काम आहे. कुठेही न थुंकणं, सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता न करणं, यातून पर्यावरणाच्या संवर्धनाला मोठी मदत ही होणार आहे. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की माणूस असो किंवा कुठलाही सजीव प्राणी, झाडांसह समस्त प्राणी मात्रांना जगण्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी, शुद्ध अन्नधान्याची आवश्यकता असते. ही मूलभूत गरज आहे. ही फक्त आणि फक्त निसर्गातून, पर्यावरणातूनच पुढे होऊ शकते, पूर्ण होऊ शकते. त्यासाठी निसर्गानं पर्यावरणाचं संरक्षण, संवर्धन महत्वाचं आहे. राज्याची, देशाची वाढती लोकसंख्या, वाढत्या लोकसंख्येची गरज पूर्ण करण्यासाठी वाढलेलं नागरीकरण, वाढलेलं औद्योगिकरण, वनांच्या खालील जमिनीचं क्षेत्र कमी होत चालल्यानं पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणावर ऱ्हास होतो. वाहनांची वाढलेली संख्या, पैदल न करता सोडलेलं जाणारं सांडपाणी, वाहनांमधून निघणारा धूर, उद्योगांपासून होणारा हवा व जलस्रोताचे प्रदूषण, या सगळ्या मोठ्या आणि गंभीर समस्या आहेत. या समस्यांमधून मार्ग काढण्यासाठी प्रत्येकाने आपली जीवन पद्धतीत बदल घडवलाच पाहिजे. निसर्गपूरक जीवन पद्धतीचा अवलंब आपण सगळ्यांनी केलाच पाहिजे. भौगोलिक स्थितीमुळे मर्यादा असलं तरी राज्यातलं जंगलाचं क्षेत्र वाढवण्यासाठी प्रयत्न झाला पाहिजे. गाव, शहर, शाळा, महाविद्यालयाच्या परिसरात, रस्त्याच्या कडेला, ओसाड डोंगरावर, मोकळ्या माळावर जिथं शक्य आहे त्या ठिकाणी आंबा असेल, वड असेल, पिंपळ, चिंच अशी दीर्घकाळ टिकणारी आणि विशेषतः भारतीय वातावरणाशी नातं सांगणारी झाडं ही लावली पाहिजेत. पाण्याचं प्रदूषण ही देखील एक गंभीर समस्या आहे. पूर्वी प्रवासातही लोक रस्त्याच्या कडेला असलेल्या पाणपोईवर पाणी प्यायचे. ते पाणी शुद्ध असायचं, स्वच्छ असायचं. आणि तर स्वच्छ पाणी मिळणं कठीण झालं. अगदी खेडेगावात देखील लोकांना पाणी गाळून किंवा बाजारात मिळणाऱ्या बाटलीतलं पाणी घेऊन प्यावं लागतं. ही परिस्थिती अतिशय गंभीर आहे. अनेकदा चूक आपलीच असते. आपणच गावातल्या विहिरीवर, नदीवर, ओढ्यावर, झऱ्यावर कपडे धुतो, जनावर धुतो, गाड्या साफ करतो. गावाचं, शहराचं, उद्योगाचं सांडपाणी नदीत सोडलं जातं. हे थांबवण्यासाठी जागरूकता आणणं महत्वाचं आहे आणि हे आपण सर्वांनी केलं पाहिजे. आता प्रधान सचिव मनीषा म्हैसकर म्हणाल्या की बाबा आम्ही हे सगळं काम करणार आहे, त्याला वित्त विभाग काय देणार आहे.
तुम्ही बघा, पर्यावरणाच्या बद्दल आणि एकंदरीतच मी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्याबद्दल मुख्यमंत्री पण नेहमी आग्रही असतात. माझा पण नेहमी स्वच्छतेच्या बाबतीमध्ये, झाडं लावण्याच्या बाबतीमध्ये मी कटाक्षाने वेळ पडली तर थोडंसं बऱ्याच भाषेमध्ये देखील सांगायला माझं पुढे बघत नाही. आणि त्याच्यामुळं तुम्ही जरी करोनाचं सावट असलं, जरी निधीची थोडीशी कमतरता असले, तरी देखील आपल्या या कामाच्या करता जो गरजे एवढा निधी लागेल तो निधी कुठेही मुख्यमंत्री आम्ही कमी पडून देणार नाही. हा विश्वास या विभागाला देतो, आदित्यला देतो, संजयला देतो, मनीषाताईंना देतो. नदी, ओढे, विहिरी, झरे यासारखे जलस्रोत, जलप्रवाह प्रदूषण मुक्त ठेवलेच पाहिजे. आणि त्याचबरोबर शुद्ध, स्वच्छ, मोकळी, प्रदूषणमुक्त हवा मिळणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे. आरोग्यासाठी शुद्ध हवा तितकीच महत्वाची आहे. हे कोरोनामध्ये ऑक्सिजनची जी डिमांड वाढली त्याच्यातनं आपल्याला लक्षात आलं. कोरोना संकट काळामध्ये हे महत्व आपल्याला कळलं. वातावरणातल्या हवेतलं ऑक्सिजनचं महत्व आता समजून घेतलं पाहिजे. त्यासाठी हवा प्रदूषण मुक्त ठेवण्यासाठी हवेतलं ऑक्सिजनचं नैसर्गिक प्रमाण कायम ठेवण्यासाठी शक्य ते सर्व आता करावे लागेल. ज्यांना शक्य आहे त्यांनी येणाऱ्या काळात आपल्या काही सवयी जरूर बदलाव्यात. जवळच्या प्रवासासाठी सायकलचा वापर हा एक चांगला पर्याय. पेट्रोल, डिझेल, कोळशासारख्या इंधनाऐवजी सौर, पवन ऊर्जेसारख्या अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर वाढवल्यास पर्यावरण संरक्षणाला निश्चितपणे मदत मिळू शकते. आपण सगळेजण कोरोना संकटाविरुद्ध लढत आहोत. या संकटाचे आपल्याला निसर्गाच्या संवर्धनाचं, पर्यावरणाच्या स्वच्छतेचं महत्व पटवून दिलेलं आहे. येणाऱ्या काळात देखील वैयक्तिक सार्वजनिक जीवनात दैनंदिन व्यवहार स्वच्छता राखत आपण निसर्गपूरक जीवन पद्धती अवलंबण्याचा प्रयत्न करावा, असंही आवाहन मी आजच्या निमित्तानं करतो. पर्यावरण संरक्षण संवर्धनासाठी कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीनं किमान 1 ते 2 झाडं लावलीच पाहिजे. नुसती लावून चालणार नाही, ती जगवली देखील पाहिजे. विद्यार्थ्यांनी देखील आपल्या शैक्षणिक जीवनात अधिकाधिक झाडं लावण्याचा आणि जगवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पालक आणि शिक्षकांनी त्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. शक्य असल्यास विद्यार्थ्यांना याचे वेगळे गुण देता येतील का याचाही विचार शिक्षण विभागाने केला पाहिजे असं मला वाटतं. आज जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं पर्यावरण संरक्षणासाठी कटिबद्ध आपण सगळेजण होऊया. आपल्या आजूबाजूचा निसर्ग, डोंगर, झाडं, जंगल, जंगलातले प्राणी, पक्षी, वाहणाऱ्या नद्या, नाले, ओढे, विहिरी, झरे, समुद्र यासारखी साधन संपत्तीचं, जलसाठ्यांचं, जलस्रोतांचं संरक्षण आणि संवर्धन करण्याचा निर्धार देखील करूया. पर्यावरण संवर्धनाचा संदेश अधिकाधिक लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचा देखील प्रयत्न करूया. निसर्गाच्या आगीमुळे होणाऱ्या दुष्परिणामांबाबत जनतेला जागरूक करूया. त्यासाठी स्वतः जागरूक होऊया, स्वतःलाच एक शिस्त लावून घेऊया. हे आपण आज केलं नाही तर आपल्या भावी पिढीचं जीवन संकटात असणार आहे. ते टाळायचं असेल तर पर्यावरणाचं संरक्षण संवर्धन हा एक आणि एकच मार्ग आहे. आपण सर्वांना जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा देत असताना आपल्याला पुढच्या पिढीचं जीवन संकटात टाकण्याचा अधिकार हा अजिबात कुणी दिलेला नाहीये. माझी वसुंधरा अभियान पुरस्कार विजेत्या सर्व पुरस्कारांचं मी अभिनंदन करतो. पुढील वाटचालीच्या करता शुभेच्छा देतो. सगळ्या विभागीय आयुक्त, कलेक्टर, सीओ यांनाही सांगतो की आता पावसाळा सुरू झालेल्या आपल्या ऑफिसच्या परिसरात आपण ज्या ज्या ठिकाणी आपला सारखं येणं जाणं वर्दळ असते त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर झाडं लावण्याचा प्रयत्न महानगरपालिकांनी, माझ्या नगरपालिकांनी, ग्रामपंचायतींनी सगळ्यांनीच करावा. उद्या 6 जून आहे, उद्या शिवराज्याभिषेक दिन आहे. तोही आपण सगळेजण साजरा करणार आहोत. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना आणि स्वराज्यासाठी लढलेल्या तमाम मावळ्यांना वंदन करतो, अभिवादन करतो. आपल्याला उद्याच्या शिवराज्याभिषेक दिनाच्या देखील मनापासून शुभेच्छा देतो. आणि एक चांगला कार्यक्रम आदित्य ठाकरे, संजय बनसोडे, मनीषा म्हस्के आणि त्यांच्या सगळ्या विभागांनी इथं आयोजित केला. आणि सगळेजण मुख्यमंत्र्यांच्या सहित सगळेजण व्हीसीच्या द्वारे त्याच्यामध्ये उपस्थित राहिले.
त्याबद्दल समाधान व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आपलं मार्गदर्शन सर आम्हाला नेहमीच प्रेरणादायी असतं. या योजनेत सातत्य राहावं ही जी आपण अपेक्षा व्यक्त केली, तर मी विभागाच्या वतीने सर आपल्याला असं आश्वासन देते की या पुढच्या काळात देखील ही योजना सक्षमपणे राबवल्या जाऊन आदरणीय आर.आर. आबा यांनी राबवलेल्या गाडगे बाबा अभियान योजनेअंतर्गत योजने इतकीच प्रभावी होईल हे सर मी आपल्याला विभागाच्या वतीने आश्वासन देते. आपण सर जो दुसरा विषय घेतला होता की वैयक्तिक पातळीवर देखील लोकांनी कार्यक्रम शपथ घ्यायला पाहिजे, तर आपल्याला आठवत असेल सर 1 जानेवारी रोजी पर्यावरण विभागाचा जो कार्यक्रम ई-प्लेटचा झाला होता, त्यामध्ये आतापर्यंत सर 2.5 कोटी लोकांनी पर्यावरणपूरक लाईफस्टाईलची अथवा जीवनशैलीची शपथ घेतलेली आहे. आणि अजितदादांना पुन्हा एकदा बजेटबाबत आश्वासन दिल्याबाबत सर धन्यवाद. आमचे मंत्री महोदय लवकरच याच्याबाबत आपल्याला सविस्तर वेगळे पद्धतीने विनंती करतील. पुन्हा एकदा सर आपले धन्यवाद. माझी वसुंधरा अभियान 2021 अर्थात माझी वसुंधरा अभियान 2 याचे विमोचन करण्याकरता मी आता आदरणीय सर ते कॉफी टेबल घेतो. याच्यानंतर ते कम्प्युटरवर क्लिक करून माझी वसुंधरा अभियान 2021-22 चा आपण सर आता शुभारंभ करा. वन खात्याने कॉफी टेबल बुक ऑन बायो सेंटिनल्स ऑफ कोस्टल महाराष्ट्र हे जे पुस्तक आज त्यांनी निर्माण केले आहे त्याचे विमोचन सर आपल्या शुभ हस्ते व्हावे ही आपल्याला आता विनंती आहे. पर्यावरणाबद्दल नितांत आस्था असणारे, पर्यावरणावर प्रेम करणारे आणि शासनाच्या प्रत्येक निर्णयामध्ये पर्यावरण पूरकता असणे आवश्यक असे आहे असा आग्रह करणारे आपले आजचे आदरणीय मुख्यमंत्री महोदय श्री उद्धवजी ठाकरे मी यांना विनंती करते की सर आपण आता आम्हाला सर्वांना मार्गदर्शन करा. आजच्या या जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा, माझे मंत्रिमंडळातील सर्व सहकारी, उपस्थित प्रशासनातील सर्व अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि बांधवांनो आणि भगिनींनो, 5 जून आणि 6 जून आज पर्यावरण दिन आणि उद्या शिवराज्याभिषेक दिन, हे दोन्ही दिवस एकमेकाला लागून कसे काय हा एक प्रश्न माझ्या मनामध्ये तो एवढ्यासाठी आहे की पर्यावरण दिन, पर्यावरण आणि आपलं आयुष्य याचा संबंध वेगळ्याने सांगण्याची काय आवश्यकता नाही, हे नातं वेगळ्याने सांगण्याची आवश्यकता नाही. पर्यावरणामध्ये होत असलेले बदल ते आपल्या आयुष्यावरती किती घातक दुष्परिणाम करत आहे याचा अनुभव संपूर्ण जग घेत आहे. आणि उद्याचा शिवराज्याभिषेक दिन जर छत्रपती शिवाजी महाराज नसते तरी सुद्धा आपल्या जीवनावरती काय विपरीत परिणाम घडला असता किंवा आपण असतो की नसतो हा सुद्धा एक मोठा विचार करायला लावणारा प्रश्न आहे.
आजपर्यंत अनेक कार्यक्रम गेल्या 1-1.5 वर्षामध्ये ऑनलाईन पद्धतीने झाले. आजच्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं की मी माझाच कॅमेरा आणि मी जो दिसतोय स्क्रीनवरती तो बघतोय मगाचपासून. याचं कारण मी काय माझ्याकडे स्वतःकडे बघत नाही याच्यातला भाग नाही, पण आज मला जी काही बॅकग्राऊंड लाभलेली आहे ही केवळ अशी भिंतीवरच दिसणार आहे का? कारण आम्ही सगळे शहरी बाबू. लहानपणी कविता असायच्या, हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमलीचे. शहरामधून तर ती हरित तृणांची मखमल जवळपास आता नाहीशी झालेली आहे. ज्याला आपण पंचमहाभूत म्हणतो त्याच्यात आपण पृथ्वीला माझी वसुंधरा मानतो किंवा आहेच. त्या पृथ्वीची गणना आपण स्क्वेअर फुटामध्ये करायला लागलो आणि ही संकल्पना कुठेतरी मागे पडली. विकासाचा ध्यास हा आपल्याला जीवघेणा ठरायला लागला की काय ही विचार करण्याची वेळ आलेली आहे. पंचमहाभूत आपण म्हणतो, वायू अग्नी वगैरे वगैरे काय आकाश वगैरे सगळं. आता पटकन कोणाला विचारलं तर एका ओळीमध्ये सांगता पण येणार नाही की पंचमहाभूत काय आहे, कारण आपण त्यांच्यापासून दूर जात चाललेलो आहोत आणि प्रत्येकाचा किंवा प्रत्येकावरती केवळ आपलाच अधिकार आहे अशा पद्धतीने आपण त्यांच्यावरती हुकूमत गाजवण्याचा प्रयत्न करायला लागलो आहोत. आजचा हा दिवस आहे, शुभेच्छा तर द्यायच्याच आहेत, पण शुभेच्छा देताना आपण नेमकं काय करणार आहोत ही एक दिशा दाखवण्याची नेहमी आवश्यकता असते. ती दिशा मला अभिमान आहे. आता माझाच पुत्र म्हटल्यानंतर बाकीच्यानी कौतुक केले, मीच माझ्या पुत्राचं कौतुक केवळ मुलगा म्हणून नाही तर खरंच एक चांगली टीम त्यांनी तयार केलेली आहे आणि हे टीमचं काम आहे. अभिनव संकल्पना त्याच्यामध्ये सगळेच बनसोडे जे आपण सुद्धा सगळेच आहेत. आणि या सगळ्या ज्या काही आपण स्पर्धा घेत असतो या स्पर्धा कशासाठी असतात? स्पर्धा तशा आपल्या शाळेपासून असतात. मग ती चमचा लिंबू वगैरे वगैरे काय स्पर्धा असते, केवळ पारितोषिक मिळवण्यासाठी नाही. तर ही जी स्पर्धा आहे ही एक दिशा दाखवणारी स्पर्धा आणि त्याच बरोबरीने आपलं जीवनमान सुधारण्यासाठी स्पर्धा आहे. ज्यांनी पारितोषिक ज्यांना प्राप्त झालेले आहेत किंवा मी कमावले मिळवले त्या सगळ्यांचं अभिनंदन तर करतोच, पण इतरांनी सुद्धा ज्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतला त्यांचं सुद्धा मी अभिनंदन करतोय. आपल्याला या स्पर्धेचं मोजमाप केवळ पारितोषिक मिळवण्यावरून करता येणे शक्य नाहीये. याचं कारण असं की प्रयत्नामध्ये आपण कुठे कमी पडत नाही आहोत, पण गेलं वर्ष हे मोठं आव्हानात्मक वर्ष आहे. अजून सुद्धा आव्हान आपल्यासमोर मोठं उभंच आहे. करोनाचा काळ आणि या करोनाचा काळ म्हटल्यानंतर साहजिकच आहे या विषयाचं गांभीर्य हे आपल्याला अधिक पटायला जातंय. ज्या पद्धतीने आपण विकास म्हणतोय, ऑक्सिजन देणारी झाडं ज्याचा उल्लेख माननीय उपमुख्यमंत्र्यांनी केला की गेल्या लाटेमध्ये ऑक्सिजनच्या अभावी जी काय खरपट झाली संपूर्ण देशात रुग्णांची ती बघितल्यानंतर आपले आता तरी डोळे उघडणार आहेत की नाही. ऑक्सिजन प्लांट हे अचानक एका रात्रीमध्ये काय आपण निर्माण करू शकत नाही, पण निसर्गाने दिलेले ऑक्सिजन प्लांट आपण नष्ट करून तिकडे इमारती उभ्या करतो. इतर काही विकासाची जी तथाकथित व्याख्या आपण निर्माण केलेली आहे ती विकासाची व्याख्या मग ती नियमामध्ये बसते की नाही हे नियम आपण केलेले. आपल्या नियमानुसार आपण वागतो, पण निसर्गाचे नियम हे आपण कधी समजून घेत नाही. निसर्गाचे नियम काय? निसर्गावरती जेव्हा आपण आक्रमण करतो त्यावेळेला जे काय आपण वातावरणीय बदल आहे, नुसतं ग्लोबल वॉर्मिंग काय करणार, चक्रीवादळ येते, ग्लोबल वॉर्मिंग, पूर आला काय करणार, असं नाहीये. आणि निसर्ग त्याचे नियम मोडले म्हणून आता त्याच्या पद्धतीने न्याय द्यायला लागलेला आहे. आपण आपल्या नियमानुसार न्यायाचं मूल्यमापन करत असतो, पण आताही जी काही भीषण संकट येत आहेत असं तर नाही ना की निसर्ग हा न्याय देतो त्याचे नियम मोडले म्हणून किंवा शिक्षा करतोय. तर ह्या गोष्टीकडे लक्ष देण्याची आपल्याला मला असं वाटतं अधिक गरज आहे. झाडं अधिक लावली पाहिजेतच, वृक्षारोपण झाले पाहिजे. मग त्याच्यामध्ये शहरी भागामध्ये आपण काय करतो आता नवीन गोष्टी आणलेल्या आहेत.
छोटी छोटी बोन्साय असतील, मग टेरेस गार्डन असतील, या सगळ्या गोष्टी आपल्याला थोड्याशा कृत्रिमपणाने आपण करतो. पण आपली जी काही संस्कृती आहे त्या संस्कृतीमध्ये जसं पंचमहाभूताचा उल्लेख झालेला आहे त्याचप्रमाणे तुळशी वृंदावन काय त्याचा नेमका अर्थ, का प्रत्येक घरासमोर तुळशी वृंदावन होतं. आताच्या या सगळ्या आपल्या ज्या काही व्याख्यात मी त्याला कदाचित गेल्या कार्यक्रमात सुद्धा बोललोय की आता 1 BHK 2 BHK, आता 1 BHK 2 BHK विथ तुळशी वृंदावन असं काय असतं का? असं नाहीये काही. इमारती राक्षसासारखं उभ्या राहत आहेत आणि त्याच्यामध्ये झाडं कापली जातात. तुळशी वृंदावन तर त्याची तर तुम्ही आता विचारणच करू नका. ही सगळी जी काही आपली परंपरा आहे म्हणा, मी अजून म्हणत आहे की तुळशीची पूजा करणं कशासाठी करणं. वटपौर्णिमा का वडाची पूजा करायची, काय त्याचे केवळ महिलांनीच पूजा करावी का? असं नाहीये. नागपंचमी असेल, आणखीन काही असेल, तर ही सगळी आपली परंपरा. बैलांची पूजा आपण करतो, बैल पोळा म्हणजे आपण झाडांची पूजा करतो. आपल्याला जे उपयुक्त आहे त्या पशुधनाची पूजा करतो. त्यावेळेनंतर बैल पोळ्याच्या वेळेला त्याला पुरणपोळी देतो. या सगळ्या गोष्टी केवळ ते दिवस साजरे करणं. मग आपण आता सुद्धा बोलू शकतो ना, हॅपी पर्यावरण डे, हॅपी बैल पोळा. अरे पण त्याचा अर्थ कळलाय का? तर अर्थ न कळून घेता एकमेकाला शुभेच्छा देत राहणं हा कोरडेपणा आता कुठेतरी थांबवणं गरजेचं आहे. आणि आजच मी सकाळी बातमी वाचली की जसं हे आता कॉफी टेबल बुक हा योगायोग असेल, तुम्ही कोस्टल महाराष्ट्र हे विविधतेने नटलेलं अप्रतिम असं राज्य आहे. त्याला इतिहासाची परंपरा आहे, दर्याखोऱ्यांची आहे, डोंगरदऱ्यांची आहे, जंगलाची आहे, समुद्र किनाऱ्याची आहे, सगळीच आहे. म्हणजे त्याला लेण्यांची परंपरा आहे. सगळ्या बाबतीमध्ये महाराष्ट्र समृद्ध आहे, संतांची परंपरा आहे. आणि असा हा समृद्ध संपन्न महाराष्ट्र तो आज आपण त्याला दिशा देण्याचं काम हे आपल्यावरती एक आलेलं कर्तव्य आहे, आपली जबाबदारी आहे आणि ती आपण योग्य तऱ्हेने पार पाडतो. त्याचाही मला एक सार्थ अभिमान आहेच. पण आजच्या या कॉफी टेबल बुकचं अनावरण करताना सकाळी जी मी बातमी वाचली वृत्तपत्रात आले की पर्यावरण बदलांमुळे किनारी क्षेत्रांवरती दुष्परिणाम होतोय. जवळपास 30 वर्षाच्या अभ्यासातून ही बाब आलेली आहे. म्हणजे आपण जे काय करतो आहोत त्यातून खारं पाणी घुसतंय, शेतीची विल्हेवाट लागते, दलदली निर्माण होत आहेत, सगळी काही वाट लागते, तिकडे कांदळवनं येत आहेत, तिवरे येत आहेत, सगळी काय होते. म्हणजे एक एक गोष्टी जसजसं आपण निसर्गावरती आक्रमण करतोय तसतसा निसर्ग सुद्धा नाही म्हटलं तरी त्याच्या पद्धतीने आपल्याला इंग्रज दाखवतोय. आणि म्हणून मला असं वाटतं की आज आपलं शासन आहे, उद्याही असणार आहे, परवाही असणार आहे, बरोबर. परंतु आपण एक जे काय आता धोरण स्वीकारलेलं आहे, गेल्या वर्षभरात आपण काय काय केलं त्याचा उल्लेख आदित्यने केलेलाच आहे. मग आपण राखीव वनं किती जाहीर केली, वनस्पतींची कांदळ वनाचं कुठलं ते सफेद चिपी कांदळवन वृक्ष म्हणून आपण घोषित केलं आहे. 5 जैवविविधता वारसा स्थळांची घोषणा केलेली आहे. कांदळवन, आता कांदळवन ह्या पुस्तकाच्या निमित्ताने सर्वांच्या लक्षात येईल की वन म्हणजे नुसतं जंगल, पण हे सुद्धा एक वन आहे आणि ह्याच्यात सुद्धा एक वेगळी जीवसृष्टी आहे, एक जग आहे, एक जग आहे. कांदळवनामध्ये सुद्धा एक वेगळं जग आहे. त्यातले पाण्यातले पक्षी असतील, पाण्यातले जीव असतील, जलचर असतील, खूप म्हणजे एवढं भव्य दिव्य विश्व आहे. आपल्याला ते कधी समजून घेता आले की नाही हा एक महत्वाचा प्रश्न आहे. आणि हे समजून घ्यायला आपल्याला एक आयुष्य पुरेल का हा सुद्धा महत्वाचा भाग आहे. जरी ते समजण्यास आपण कमी पडत असलो तर मला असं वाटतं जपण्यामध्ये कुठे कमी पडता कामा नये. जे निसर्गाने आपल्याला दिलेले आहे, निसर्गाचं देणं, हे देणं आपण वाढवू शकलो तर आनंदच आहे. पण वाढवू जरी शकलो नसलो तरी किमान ते नष्ट करण्याचा परिणाम एक प्रयत्न आपल्याकडनं होऊ नये अशीच मला असं वाटतं या पर्यावरण दिनाच्या निमित्ताने एक अपेक्षा व्यक्त करतो. आणि पुढच्या वर्षी जेव्हा आपण पर्यावरण दिन साजरा करू त्याही वेळेला आपल्याला भाषणापेक्षा म्हणजे आज सुद्धा भाषण करण्याची तशी आवश्यकता नव्हतीच, कारण गेल्या वर्षीचं काम हे खूप अप्रतिम झालेलं आहे. या कामाबद्दल मी या खात्यातील सर्वांना ज्यांचे हातभार घ्यायला लागलेले आहेत त्यांना सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो, त्यांचं कौतुक करतो. आणि पुढच्या वर्षी आणखीन याचे दुपटी तिपटीने काम हो अशा माझ्या शुभेच्छा आहेत. त्याला मनीषाताई आपण म्हणालेच आहात की माननीय उपमुख्यमंत्र्यांचं मार्गदर्शन आपल्याला प्रेरणादायी असतंच आणि त्या प्रेरणा त्यांनी दिलेल्या आहेत. तुम्हाला तुमच्या उपक्रमांसाठी कशाची कमी पडणार नाही. तुम्ही सर्वजण मिळून काम करत आहात. हे काम
केवळ एका खात्यासाठी नसून ते राज्यासाठी आहे आणि म्हणून संपूर्ण राज्याचे आशीर्वाद सुद्धा आपल्याला या कामाला असेच मिळत राहतील अशी शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आदरणीय मुख्यमंत्री महोदय सर. पर्यावरण से जतन आणि पर्यावरणाचे रक्षण करण्याची आपली जी संस्कृती आहे ती अधिक वृद्धिंगत, अधिक व्यापक करण्याचा विभागाचा निरंतर प्रयत्न असेल सर. येणाऱ्या काही दिवसातच पर्यावरण मंत्री महोदय मंत्रिमंडळात हेरिटेज ट्री आणि इलेक्ट्रिकल व्हेकल असे 2 पर्यावरणाकरता अत्यंत महत्त्वपूर्ण प्रस्ताव मंत्रिमंडळाकडे घेऊन येणार आहेत. परत एकदा आदरणीय उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री सर, आपले खूप खूप धन्यवाद. आमच्या विनंतीला मान देऊन अत्यंत व्यस्त कार्यक्रम असताना देखील राज्यमंत्री विभागाचे राज्यमंत्री आदरणीय बनसोड सर उदगीरला अत्यंत व्यस्त कार्यक्रमातून उपस्थित होते, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. आणि आता मी MPCBचे चेअरमन आदरणीय श्रीवास्तव सरांना विनंती करते की सर या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन आपण करावं. धन्यवाद. महोदय, आपल्याला पर्यावरणात जे बदल होत आहेत त्याचा एकदम जवळून अनुभव येऊ लागलेला आहे. आणि नुकतंच आलेला चक्रीवादळ म्हणजे सलग 3 वर्ष आपण पश्चिम किनाऱ्यावर चक्रीवादळ पाहिलेले आहे आणि माझ्या आयुष्यात तर ही पहिली वेळ आहे. आणि वातावरणात जो बदल होत आहे याचा तो एक अत्यंत ज्वलंत असा प्रतीक आहे. आपण या माझी वसुंधरा अभियान याच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यायला हवा अशी एक मोहीम लोकचळवळ राबवित आहोत. आणि आज माझी वसुंधरा अभियानाचा सन्मान सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे ऑनलाईन पद्धतीने. या कार्यक्रमासाठी माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय, माननीय महसूल मंत्री बाळासाहेब थोरात साहेब, माननीय हसन मुश्रीफ साहेब, आमचे आवडते माननीय पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे साहेब, राज्यमंत्री महोदय बनसोडे साहेब हे आवर्जून उपस्थित राहिले. त्यांनी सगळ्यांचा मार्गदर्शन केला. मी मनापासून त्यांचा आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर ज्यांनी पारितोषिके मिळवलेली आहेत त्यांचे देखील अभिनंदन करतो व जागतिक पर्यावरण दिनाच्या सर्वांना खूप शुभेच्छा देतो. आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अनुमतीने कार्यक्रम संपला आहे असे जाहीर करतो. धन्यवाद. Recording stopped. Sir, our team. So special mention must be made about nobody ever mission director.